सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस या अगोदरचे 78 एपिसोड आपल्या शब्द साधे यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. कृपया ते जाऊन नक्की पहा. भाग 79. खरंच मी एवढी सुंदर आहे का? माझं हे शरीर एवढं आवडतं प्रियांशला. किती सारखं त्याला वारंवार असं बघावंसं वाटत असेल. काय वाटत असेल जेव्हा तो मला असं बघत असेल तेव्हा? त्याच्या डोळ्यातील ते हावभाव, त्याच्या चेहऱ्यावरचे ते प्रेमळ असतील की अजून काय? असं काल रात्री मला काय झालं ते आठवतच नाही आहे. मला बघायचं होतं जेव्हा तो मला असं बघतो तेव्हा तो कसा दिसतो. तो वेडा होतो, बेभान होतो, दिवाना होतो की अजून काहीतरी वेगळंच. जेव्हा त्याने मला पहिल्यांदा असं बघितलं असेल तेव्हा काय केलं असेल? माझ्या कोणत्या अंगाला, कोणत्या भागाला त्याने हात लावला असेल? वारंवार हात लावावासा वाटला असेल. आणि मग ती स्वतःच अंदाज बांधू लागली. इथे हाताला नाही, इथे ओठाला नाही, मुळीच नाही. मग कुठे? इथे पोटाला नाही. कुठे असेल बरं? असं काय झालं असेल रात्री? इतके दिवस तो जवळ यायचा पण क्षणामध्ये आपले काम उरकून निघून जायचा किंवा बाजूला उलट उशीला झोपून राहायचा. आज मात्र अजूनही त्याचे मनच भरलेले नाही. अशा पद्धतीने त्याने माझ्या अंगाला अजूनही विळखा मारलेला आहे असे तिला वाटत होते. त्याची मिठी अजूनही तिला गच्च धरून होती. तो जरी झोपेत असला तरीही त्याने त्याच्या अंगाला स्पर्श केलेला होता आणि तो स्पर्श जर दूर झाला तर तो उठेल असे तिलाही वाटत होते. तिने मुद्दाम डोळे बंद केले आणि अजून त्याच्या जास्तीत जास्त जवळ झोपण्यासाठी ती पुन्हा सरकून त्याच्या मिठीमध्ये पूर्णपणे अधीन झाली. फक्त फरक एवढाच होता, काल रात्री ती नशेमध्ये होती. तिला काहीच आठवत नव्हतं ती काय करत होती आणि आता मात्र सकाळी तिला सर्व काही समजत होतं. तरी ती जाणून बुजून स्वतःहून आपलं शरीर त्याच्या ताब्यात देत होती. अगदी थोड्या वेळातच प्रियांशला जाग आली. प्रियाला अजूनही झोपच लागलेली आहे. आपण उठलोच नाही आहे. आपल्याला काहीच माहिती नाही आहे असं दाखवण्यासाठी नाटक सुरू केले आणि ती जशी होती तशीच बेहोश झालेल्या परिस्थितीमध्ये झोपून राहिली. तिला पाहायचे होते प्रियांश काय करतो, आपल्याशी कसे वागतो. प्रियांश हळूहळू उठला आणि त्याने बघितले. प्रिया जर उठली आणि तिने स्वतःला अशा अवस्थेत बघितलं तर नक्कीच आपल्याला ओरडेल. त्यापेक्षा तिला जाग येण्याच्या आधी तिचा फ्रॉक पुन्हा तिच्या अंगावर परिधान करून देऊ, म्हणजे तिला काही समजणार नाही. तो पटकन उठला आणि त्याने तिचे कपडे शोधाशोध केले. पटकन झटकले आणि तिच्या अंगावर ते हळूहळू परिधान करू लागला. त्याची होणारी ती धावपळ खरं म्हणजे प्रियाला फार सुखावत होती. कधी कधी त्याचा तो स्पर्श तिला गुदगुल्या करत होता. परंतु ते तर नाटक करत आहे असे दाखवायचे असल्यामुळे ती तशीच पडून होती आणि स्वतःला फार कंट्रोल करत होती. हसू आले तरी हसतच नव्हती. आपल्याला जेवढे सहन करता येईल तेवढे ती सहन करण्याचा प्रयत्न करत होती. एकीकडे त्याची उडालेली ती तारांबळ आणि दुसरीकडे प्रिया त्याच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव बघून तिला फार मज्जा येत होती. प्रियांशने अगदी 5 मिनिटाच्या आतच तिला पूर्ण जशी ती पहिल्यांदा समुद्र किनाऱ्यावर गेली होती तशा पद्धतीने पूर्णपणे तिला तयार केले. अगदी तिचे केस सुद्धा विस्कटलेले होते ते सुद्धा त्याने कंगव्याने हळूहळू बरोबर करत तिला चांगल्या पद्धतीने झोपवले. बेडशीट बरोबर केली. तिच्या चपला अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडलेल्या होत्या त्या बरोबर त्याने दरवाजाजवळ एका कोपऱ्यात नेऊन ठेवल्या. जणू काही रात्री अगदी ती स्वतःच चालत आली, चपला काढल्या आणि कॉटवर जाऊन झोपली. अशा पद्धतीने त्याला चित्र प्रियासमोर प्रस्तुत करायचे होते. सगळे व्यवस्थित झालेलं आहे असं त्याने बघितल्यानंतर हळूहळू तिच्या गालावरून हात फिरवून तिला लहान मुलांना उठवतात त्या पद्धतीने तो आवाज देऊन उठवू लागला. प्रियासुद्धा अगदी हळूहळू डोळे उघडत थोडा आळस देत जांभळी देत त्याच्याकडे बघत त्याला म्हणाली, थोडं अजून झोपू दे ना असा आग्रह धरत त्याला स्वतःलाच आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत झोपण्याचा आग्रह करत मुद्दाम नाटक करू लागली. नको ग प्रिया,
थोड्या वेळाने आपल्याला बाहेर जायचे आहे. तो आपल्या एजन्सीमधला गाईड आपल्याला पूर्ण गोव्यामध्ये जे प्रेक्षणीय स्थळं आहेत ते दाखवणार आहे. त्यांचा फोनसुद्धा येऊन गेलेला आहे मला. चल लवकर उठ, तयार हो. झोपायचं काय तुला नंतर इथून गेल्यानंतर? झोपायचंच आहे असं तो तिला म्हणाला. माझं थोडं डोकं गरगर करत आहे. अंगसुद्धा जड वाटत आहे. मुद्दाम प्रिया काहीतरी हेतून बोलली. अच्छा ठीक आहे. मी वेटरला आता फोन करतो आणि लिंबू पाणी मागवतो तुझ्यासाठी. कदाचित तुला प्रवास आणि त्यानंतर ही दगदग ॲसिडिटी झाली असेल म्हणून असं वाटत आहे. असं बोलत असताना त्याने जवळ असलेल्या फोनवरून वेटरला फोन करून लिंबू पाणी ऑर्डर केले. ते सुद्धा दोघांसाठी लवकरच लिंबू पाणी आलं. दोघांनी पिलं आणि मग ते पित असतानाच प्रिया प्रियांशला म्हणाली, मला जसं वाटत आहे तसं तुम्हाला सुद्धा वाटत आहे का? नाही ग, तसं नाही. मला ॲसिडिटी वगैरे त्रास नाही झाला आहे. फक्त असंच तुला कंपनी देण्यासाठी. आता तू लिंबू पाणी पिणार आणि मी चहा शोभत नाही ना म्हणून. खोटंसुद्धा बोलत असताना प्रियांचा चेहरा त्याला खोटं बोलता येत नाही याची जाणीव करून देत होता. प्रिया उठली आणि पुन्हा आळस देत आपले काम करू लागली. तो तिच्याकडे बघू लागला. चला, रात्रीचं हिला काहीच आठवत नाही आहे. त्याला ते बघून फार आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याने चूक केलेली होती. ती चूक आपल्या बायकोला कळलीच नाही आहे असे वाटून त्याने आता त्या गोष्टीला कधीच पुन्हा जीवनात करायचे नाही असे ठरवले होते. 20-25 मिनिटांमध्ये प्रिया आंघोळ करून तयार होऊन त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. सुंदर पिंक कलरचा एक छान टॉप आणि मस्त अशी जीन्सची पॅन्ट, एकदम भारी प्रिया दिसत होती. पण तरीसुद्धा तिच्या चेहऱ्यावरचे रात्रीचे जागरण आणि तिच्या ओढलेला चेहरा, डोळ्याखाली सुजलेला भाग, अगदी सहज लाल झालेले डोळे, या गोष्टी कितीही मेकअप केला तरी जातच नव्हते. अहो, ते काल तुम्ही संध्याकाळी मला कोल्ड्रिंक पाजलं होतं. यावेळी चांगल्या 2-3 बाटल्या जवळ घेऊन ठेवा. मला आवडलं, मी पिणार आहे. काल एकच बाटली मला दिली होती, पण आज मात्र मी 2-3 बाटल्या पिणार आहे. प्रिया तयारी करता करता त्याच्याकडे ओरडून बघत म्हणाली, अगं मिळालं तर बघतो. तुला नाव आठवत आहे का? कोणती ब्रँड होती? तो मुद्दाम तिच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाला, मला काय माहीत, मी कुठे बघितलं. तुम्ही माझ्या हातात बाटली दिली, मी पिली, बस. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आणली होती ना. का विसरले का? ती मुद्दाम पुन्हा त्याला जास्त चिडवण्यासाठी म्हणाली. हे गोवा आहे. इथे वेगवेगळ्या ब्रँडच्या वस्तू मिळतात. त्यामुळे सगळ्याच सारख्या असतील, सगळ्यांची चव सारखी असेल असं नसतं ना. म्हणून आपल्याला जे मिळेल तसे खावं प्यावं लागणार आहे. नाटक चालणार नाही. तो थोडा स्पष्ट आवाजात म्हणाला. नाटक कोण करत आहे? मला तर उलट त्याची चव खूप आवडली आहे. असं वारंवार प्यावंसं वाटतं. दिवसभर प्यावंसं वाटतं. सगळ्या जगाला विसरून जावंसं वाटतं. तुम्हाला माहिती आहे का? टेन्शन विसरण्यासाठी आम्ही बाहेर चहा पितो. फारच त्रास होत असला तर काळा चहा करून पिऊन घेतो. डोक्याला रुमाल बांधून सनी देओलसारखं बसून राहतो. किंवा खूपच जास्त त्रास झाला तर मग आयोडेक्स किंवा झेंडू बाम डोक्याला लावून बसतो. परंतु आम्हाला माहीतच नव्हतं हे असं औषध असतं की ते पिल्यानंतर आपलं सगळं स्ट्रेस, टेन्शन एका मिनिटात आपण विसरून जातो. मस्त आहे. मी तर विचार करत आहे, चांगले 10-12 बॉटल घेऊन जाऊ. घरी गेल्यानंतर आईलाही पाजू. उरले तर माझ्या आईला, माझ्या बाबांनाही देऊ. आजूबाजूच्या शेजारी लोकांनाही द्यायला काही हरकत नाही. मोठे मोठे आजार याच्याने कमी होतील. प्रिया पुन्हा जास्त बोलत होती. प्रियांश बघण्याचा प्रयत्न करत होता. काय तीर्थप्रसाद आहे तो? पूर्ण गावाला वाटायला? बोलत असताना प्रियांच्या चेहऱ्यावरचा राग अगदी बघण्यासारखा होता आणि ते बघून प्रियाला हसू येत होते.
इकडे प्रियांची मात्र चांगली वाट लागली होती. गोव्यामध्ये वेगवेगळे प्रेक्षणीय स्थळं होते आणि ऐतिहासिक वास्तू सुद्धा आहेत, चर्च सुद्धा आहेत. त्या सर्व एकाच दिवसात बघायचं या दोघांनी ठरवलेलं होतं आणि त्या गाईडने सुद्धा त्यांना हनीमूनला वेळ मिळावा म्हणून लवकरात लवकर सर्व दाखवून त्यांना मोकळं करायचं असं ठरवलेलं असल्यामुळे पटापट सर्व गोष्टी तो एकमेकांना दाखवून त्याबद्दल वर्णनही करत होता. प्रियाला मात्र सगळ्यात विचित्र ते वेगवेगळे बीच वाटले, ज्या ठिकाणी परकीय देशातील स्त्रिया आणि पुरुष अगदी त्यांच्या संस्कृतीसारखेच त्यांना कसलंच भान नाही असे वागतात. ते विचित्र वाटले. असे कसे आपण दुसऱ्या देशामध्ये जाऊन उघडे नागडे झोपू शकतो, हेच तिला आवडत नव्हते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोव्यामध्ये आपल्या देशातील लोक सर्वात जास्त त्याच लोकांना बायांना बघायला जातात, हे सुद्धा तिच्या मनाला पटत नव्हतं. गाईड आणि प्रियांश दोघेही प्रियाला ते चुकीचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रिया मात्र मला आता कळलं सर्व पुरुषांना इथे बीचवर काय यावंसं वाटतं असं सारखी म्हणत होती. प्रियांश ते ऐकून हसत होता. ठीक आहे बाई, तुला असं वाटत असेल तर ठीक आहे. आम्ही सर्व पुरुष मंडळी फक्त या परदेशी बाया उघड्या नागड्या आकाशात दिसतात हेच बघण्यासाठी इथे येतो. असं तुला म्हणायचं असेल तर काही हरकत नाही. हो येतो, कारण आपल्या देशातील बाया अशा उघड्या नागड्या झोपत नाही. प्रियांशला आवडत नसेल तरी त्याने ते कबूल केले आणि मोठ्या मोठ्याने हसू लागला. तेवढ्यात त्या बीचवर झोपलेली एक परकीय देशातील गोरीबाई प्रियांशकडे येऊन प्रियांशला सिगरेट मागू लागली. आणि प्रियांशकडे होती, परंतु तो प्रियाला घाबरत असल्यामुळे प्रियांशने ताई माझ्याकडे सिगरेट नाही असे म्हटल्यानंतर प्रियाला आपल्या नवऱ्याबद्दल आदर वाटू लागला. प्रियांशला ते दिसले आणि तो हसत पुन्हा पुढे चालू लागला. तिने त्याला अडवले आणि विचारले, आता तुम्हाला काय झाले हसायला? तेव्हा तो म्हणाला, मी तिला ताई म्हणालो म्हणून तुला बरे वाटले ना? हो, असेच तुम्ही सर्वांना ताई म्हणत राहा, म्हणजे मला बरं वाटेल. निदान इथे गोव्यामध्ये तरी म्हणा. प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली, अगं वेडाबाई, एखाद्या व्यक्तीने एखाद्या बाईला ताई म्हटलं म्हणजे मनापासून ताई म्हटलं असं थोडीच असतं. माझ्या मनामध्ये त्या बाईबद्दल काय विचार चालू असतील ते तुला थोडीच कळणार आहे. मी फक्त तिला ताई म्हटलं आहे. ताई मानणे आणि म्हणणे ही वेगळी गोष्ट आहे, प्रियांश म्हणाला. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.